नमस्कार मैत्रिणींनो. तर स्वामी माझ्याकडे कसे आले, तर माझ्या आयुष्यात स्वामी कसे आले किंवा मी स्वामींची सेवा कधी करायला लागले, तर तुम्ही जर माझे हे अनुभव पाहिले ह्या व्हिडिओमार्फत तर नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी येईल. खूप अनुभव मला आलेले आहेत स्वामींबद्दल. तर मी स्वामींची सेवा कशी करायला लागले, असा अचानक माझ्या डोक्यामध्ये हा विचार कधी आला, तर खरं सांगायचं तर मी हे सगळं सांगणारच आहे. पण त्याआधी एक सांगते, जर कोणी स्वामी सेवा करत नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच स्वामी सेवा हे लोक करायला लागतील, असं तरी माझा ठाम विश्वास आहे. कारण खूप चमत्कार घडलेले आहेत, खूप छान अनुभव आलेले आहेत मला. तर स्वामींचं आणि माझं नातं खूप म्हणतात आई वडिलांसारखे आहेत स्वामी मला. तर खूप सांगण्यासारख्या तर खूप काही गोष्टी आहेत, पण त्यातल्या थोडक्यात मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात अगोदर, आता माणूस म्हटल्यावर सगळ्यांना अडचणी ह्या असतातच. तर असंच माझ्या डोक्यामध्ये विचार येत होते. काहीसुद्धा डोक्यामध्ये विचार यायचे रिकामं बसल्यावरती. कामावरले की असं डोक्यात बसले की विचार यायचे, किंवा कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम हे आपल्या आयुष्यात चालू असतात. तर त्या विचारात माणूस पण भरकटत जातो आणि ते टेन्शन येत असतं. तर असंच माझ्या कानावरती खूप स्वामींचं असं ऐकायला यायचं, किंवा टी व्ही लावले की टी व्हीवरती सुद्धा स्वामींचे पिक्चर्स वगैरे चालू असायचे, किंवा स्वामींच्या मालिका चालू असायच्या. यूट्यूबवरती पण स्वामींचे लोक अनुभव सांगायचे, किंवा खूप असे चमत्कार घडलेले ते पण ऐकायला यायचं. कुठेही जरी गेलं तरी स्वामी, श्री स्वामी समर्थ हे असं दिसायचं मला, म्हणजे नावं वगैरे दुकानांवरती, गाड्यांवरती. तर हे मला असं दिसायला लागलं. हे सगळ्या गोष्टी माझ्या नजरेसमोर यायला लागल्या. आणि हे बघा, आपण करता करता सगळे स्वामी आहेत, आपण काही सुद्धा नाही. जे आपण करू ते स्वामींचीच इच्छा असते. आणि जेव्हा स्वामी कधी आपल्या आयुष्यात येतात, तर बघा, आपण जेव्हा अडचणीत असतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही की स्वामी आपल्याकडनं ती सेवा करून घेत असतात. स्वामींकडे आपल्याला स्वामी बोलवत असतात. हेच कुठे ना कुठे सुरुवात झाली होती. हे सगळ्या गोष्टी स्वामींच्या माझ्या डोळ्यासमोर यायला लागल्या, आणि माझ्या डोक्यात तो विचार यायला लागला की आपण पण स्वामींची सेवा करू, बघू. तर असंच माझ्या डोक्यात विचार आला. आणि काय करायचं तर ते मला काही माहिती नव्हतं. मग यूट्यूबवरती मी सर्च वगैरे केलं. खूप छान ताईंचे मी काही व्हिडिओ पाहिले. तर नक्की स्वामींची सेवा तर कुठली करायची, हा माझ्या डोक्यात विचार येऊ लागला. तर काही असा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात चालू होता की माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण डायरेक्ट स्वामींचं पारायण करू. तर मी सगळ्यात अगोदर स्वामी सेवेला लागले, तर मी ते पारायणापासूनच सुरुवात केलेली आहे. तर मी स्वामी चरित्र सारामृत हे मला पारायण करायचं होतं, हे माझं फिक्स झालं. तर ते करायचं होतं. तर त्यावेळी माझ्याकडे ग्रंथसुद्धा नव्हता. खरं सांगायचं तर माझ्याकडे फोटोसुद्धा नव्हता स्वामींचा, मूर्तीसुद्धा काहीसुद्धा नव्हतं. आणि मला तर स्वामींची सेवा करायची होती, मला तर पारायण करायचं होतं. फार म्हणजे अगदीच उद्या गुरुवार, आणि आदल्या दिवशी माझ्या मनाने हा विचार केला की मला स्वामींचं पारायण उद्यापासूनच चालू करायचं आहे. तर मला सगळ्यात अगोदर ह्या सगळ्या गोष्टी मला घेऊन यायच्या होत्या. तर आमच्या घराच्या जवळ थोडंसं अंतरावरती मंदिर आहे, पण तिथे ह्या गोष्टी मिळत नाही, म्हणजे ग्रंथ वगैरे किंवा स्वामींचा फोटो वगैरे हे काही मिळत नाही. तर छोटंसं मंदिर आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे मिळतात, तर त्या मिळतात केंद्रामध्ये. तर मग मी थोडंसं घरापासून थोडं लांब आहे, तर तिकडे मग माझ्या मिस्टरांनी मला घेऊन गेले. आणि मग तिथून मी स्वामींचा फोटो घेतला आणि स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ घेतला. तर परत एकदा सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप अनुभव मला आलेले आहेत, नक्की तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर माझा विश्वास जबरदस्त आहे. तर त्यानंतर मी त्या सगळ्या गोष्टी तिथून घेऊन आले, आणि मला सगळ्या गोष्टी तिथे मिळाल्या. अष्टगंध सहित सगळं घेऊन आले मी, माझ्याकडे काही सुद्धा नव्हतं. त्यानंतर मी घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी मला पारायणाला बसायचं होतं. पारायण कसं करायचं हे मी सगळं अगोदर आदल्याच दिवशी पाहिलेलं होतं. तर दुसऱ्या दिवशी दिवस उजडला, मी ते पारायणाला सुरुवात केली. एका ठिकाणी पूजा वगैरे मांडली. आता ते काही सगळं मी डिटेल सांगणार नाही. तर माझं पारायण एकदम व्यवस्थित झालं. स्वामींच्या कृपेने ते पारायण एकदम व्यवस्थित स्वामींनी करून घेतलं. आता आम्ही गाववाले असल्यामुळे आम्हाला सुतक वगैरे ह्या गोष्टी सगळ्या पाळाव्या लागतात, आणि ह्या गोष्टी असतातच.
तर ह्या काळामध्ये मला कसलाही प्रॉब्लेम आलेला नाही. माझं पारायण स्वामींनी निर्विघ्नपणे ते करून घेतलं. इच्छा पूर्ण होत किंवा नाही हो, पण ते शेवटी परमेश्वराच्या हातात आहे. ते आपल्याला कधी द्यायचं हे परमेश्वर ठरवत असतो. पण जी आपण इच्छा मागतो ती एक ना एक दिवस परमेश्वर देत असतो, हा तर माझा विश्वास आहे. पण ते झालं, पारायण झालं. मला खूप छान वाटलं त्या काळामध्ये, एकदम प्रसन्न वाटलं, खूप अशी ऊर्जा आल्यासारखं वाटलं, मन एकदम स्थिर झालं. जे मनात वाईट विचार येत होते त्यापासून मी दूर गेले. कसलेही वाईट विचार येत नव्हते. एकदम मन प्रसन्न झालं. टेन्शनमधून मी मोकळी झाले. हे बघा, कुठलंही कारण लागत नाही टेन्शन यायला. विनाकारणच आपण विचार करत असतो आणि ते टेन्शनमध्ये भरकटलं जातो. तर त्यामधून मी सही सलामत एकदम व्यवस्थित बाहेर पडले. एकदम मानसिकदृष्ट्या मी व्यवस्थित झाले. त्यानंतर माझ्या मनाने विचार केला की आता इथून पुढे मी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधले रोजचे 3 अध्याय मी रोज पठण करणार आहे. त्याचबरोबर मी जपमाळ आणि तारक मंत्र ही सेवा मी रोज हातात घेतली करण्यासाठी. तर ही सेवा माझी चालू होती. तर पहिली गोष्ट, पहिला अनुभव काय झाला ते सांगते. तर दत्त जयंती होती आणि दत्त जयंतीच्या दिवशी मला मंदिरामध्ये जायचं होतं. आमच्या मगाशीच सांगितलं, घराशेजारी छोटंसं मंदिर आहे, पण तिथे आरती वगैरे ह्या गोष्टी होत असतात. पण ज्या आपल्याला पूजेच्या सामग्री मिळतात त्या तिथे मिळत नाही. तर त्या थोडं लांबून आणाव्या लागतात, म्हणजे थोडं केंद्रामध्ये जावं लागतं. तर त्या मंदिरामध्ये मला जायचं होतं घराशेजारच्या. तर दत्त जयंती होती. तर मी दत्त जयंतीच्या दिवशी दुपारी दर्शन वगैरे घेऊन आले आणि ते दादा मला स्वतःहून बोलले की ताई, संध्याकाळी इथे प्रसाद आहे. ते दादा म्हणजे मंदिराच्याच तिथे म्हणजे पुजारीच होते. तर ते मला डायरेक्ट बोलले की ताई, इथे संध्याकाळी प्रसाद आहे, 8 वाजता आरती होईल. आरती झाल्यानंतर 8 ते 8:30 आरती संपेल अर्धा तासांमध्ये आणि त्यानंतर मग प्रसाद आहे. तर माझ्या डोक्यात विचार यायला लागला की मला तर दादाने असं का सांगितलं. तर मी घरी येऊन विचार करू लागले आणि दत्त जयंती होती. मी घरात पण छान स्वयंपाक बनवला होता, स्वामींना नैवेद्य दाखवला होता आणि मी माझा स्वयंपाक बनवला नव्हता, कारण मी म्हटलं की मला तिथे जेवायला जायचं आहे. आणि माझ्या मुलाचं त्या दिवशी पोट दुखत होतं. मुलगा छोटा आहे, तर आता किती वर्षाचा आहे ते नाही सांगणार, मी शाळेत जातोय. तर त्याचं पोट दुखत होतं. तर तो मला म्हटला, मम्मी मी तुझ्याबरोबर येतो, तू एकटी नको जाऊ, पण माझं पोट खूप दुखतंय. तर मला पण एकटीला जायचं होतं आणि मिस्टरांचं डोकं दुखत होतं. काय झालं होतं अचानक काही कळत नव्हतं. तर ते मला सोडवायला नेहमी येत असतात, असं एकटीला कुठे पाठवत नाही. पण ते म्हणले मी आलो असतो, पण माझं खूप डोकं दुखतंय, म्हणजे पित्त झालं होतं. तर मग माझा मुलगा म्हटला, मम्मी मी येतो, पण माझं खूप पोट दुखतंय. तर मी 7:30 वाजले होते, मी वाट पाहिली आणि वाट पाहिली, 7:45 झाले. मी फक्त म्हणलं, स्वामी मला तर आरतीला यायचं आहे, 15 मिनिटांनी तर आरती चालू होणार आहे. आता आमच्या घरापासून 5 मिनिटाचं अंतर आहे मंदिर. तर 8ला 10 कमी होते. तर माझा मुलगा अचानक म्हणला, मी फक्त मनामध्ये म्हणले होते मला तर आरतीला यायचं होतं, पण काय करू मी, असे एकदम निराश होऊन बसले, आवरून बसले होते, पूर्ण आवरून बसले होते मग जायचं म्हणून. पण तो म्हटला की माझं खूप पोट दुखतंय. आणि मग अचानकच 8ला 10 कमी होते. तर मला म्हटलं, मग मी माझं पोट दुखायचं राहिलं, मी येतो तुझ्याबरोबर. लगेच त्याने आवरलं. 2 मिनिटांमध्ये आम्ही लगेच घराच्या बाहेर, लगेच आम्ही आरतीला गेलो, पायीच गेलो, थोडंसं जवळ आहे. तर आम्ही गेलो, 2-3 मिनिटातच आरती चालू झाली. आरती झाली, खूप छान वाटलं. लगेच आम्ही प्रसाद घेण्यासाठी बसलो पंक्तीला. तर त्याच्या ताटांमध्ये म्हणजे माझ्या मुलाच्या ताटामध्ये 10चा कॉईन पडला, 10चा डॉलर पडला, कॉईन नाही 10चा डॉलर पडला. 10 रुपयाचा भातामध्ये डॉलर त्याला ताटामध्ये सापडला. तर कुठून पडला, काय पडला, काहीच कळालंच नाही. त्या भातामध्ये त्याला डायरेक्ट दिसला. तर तो म्हणाला, मग मी 10चा डॉलर ह्याच्यामध्ये पडला. तर म्हणलं, स्वामींनी आपल्याला तुला प्रसाद दिला आहे, स्वामींनी आशीर्वाद दिला आहे. तुझं पोट दुखत होतं तर तरीसुद्धा तू माझ्याबरोबर आला, त्यामुळे स्वामींनी तुला तो आशीर्वाद दिलेला आहे. तर मग आम्ही त्यानंतर प्रसाद घेतला, परत स्वामींच्या पाया पडलो आणि घरी आलो. हा अनुभव पण छान वाटला. त्यानंतर बऱ्याच लोकांची इच्छा असते की अक्कलकोटला जायचं. आता अक्कलकोटला जायचं तर मी स्वामींना बोलले होते की माझी इच्छा जी होती ती पूर्ण केल्यावरच मी अक्कलकोटला येणार आहे. तर माझी इच्छा मी हे पारायण करताना बोलले होते, म्हणजे काय म्हणतात आता विसरले, संकल्प सोडताना मी ती इच्छा बोलले होते.
तर मी स्वामींना बोलले माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी अक्कलकोटला येणार आहे. तर अक्कलकोटला जाण्यासाठी लोक 4-4 वर्ष तर असतात, त्यांना लवकर बोलवणं सुद्धा येत नाही, लोकांना तिथे जाता येत नाही. पण मला अक्कलकोटला जाण्यात लवकर योग आला, लवकर स्वामींनी मला बोलवून घेतलं. म्हणजे माझी इच्छा पूर्ण नाही झाली तरी पण स्वामींची ती इच्छा होती. आणि काय झालं माहिती नाही, माझे मिस्टर पण बोलायला लागले, म्हणजे त्यानेच फोर्स केला की ही एवढी सेवा करते, हिची एवढी इच्छा आहे, एवढी हिची भक्ती स्वामींवरती आहे, मग मी आईला अक्कलकोटला का जाऊ शकत नाही. हे मिस्टरांच्या डोक्यामध्ये विचार आला आणि त्यांनी इतकी उभारी धरली की आपण आपल्या अक्कलकोटला जायचं आहे. तर माझ्या डोक्यात विचार आला होता. मी तर स्वामींना बोलले की मला अक्कलकोटला जेव्हा जायचे, जेव्हा माझी इच्छा पूर्ण होईल. पण ठीक आहे, स्वामींनी जर बोलवलं असेल, स्वामींचं जर बोलवणं आलं असेल तर मी ती इच्छा माझी बाजूला ठेवली आणि अक्कलकोटला आम्ही लवकरच गेलो. म्हणजे पारायण माझं झालं, मला वाटतं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पारायण झालं असेल आणि त्यानंतर मग मला वाटतं फेब्रुवारीमध्ये आम्ही लगेच अक्कलकोटला गेलो. तर अक्कलकोटला गेलो तर तिथे सुद्धा जबरदस्त अनुभव आलेले आहेत, मी व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, पण मी आता शॉर्टकटमध्ये मी सांगणार आहे. तर कारण सबस्क्राईब आत्ता वेगळे असतील आणि त्यामुळे की ऑडियन्स आता वेगळे असतील जॉईन झालेले, त्यामुळे मी थोडक्यात सांगणार आहे अक्कलकोटमध्ये काय झालं. तर अक्कलकोटला गेलो, सगळ्यात अगोदर दर्शन वगैरे घेतलं. दर्शन खूप छान झालं, गर्दी वगैरे काही नव्हती, मन भरून दर्शन झालं. त्यानंतर स्वामींना मी बेसन लाडूचा प्रसाद तिथूनच घेतला होता, तो दाखवला आणि दर्शन वगैरे झालं. आता रूम पाहिजे होती आम्हाला, रूम शोधत होतो. पण त्यानंतर मग आम्ही मिस्टर रूम शोधत होते आणि आम्ही तिथेच अक्कलकोटमध्ये म्हणजे स्वामींच्या मंदिराच्या बाहेर फिरत होतो, दुकानं वगैरे बघत होतो. मी छान अशी स्वामींची मूर्ती घेतली तिथून पंचधातूची मूर्ती घेतली. अजून हार फेटा वगैरे ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या मला घ्यायच्या होत्या त्या माझ्या घेऊन झाल्या. आता आम्हाला तिथे राहायचं होतं कारण संध्याकाळ झाली होती आणि आम्हाला परत आरतीला जायचं होतं मंडपामध्ये. तर मग आम्ही तिथे फिरत होतो, मिस्टर रूम बघत होते, तर तिथे काही रूम मिळत नव्हती. एक रूम होती, तर त्या दादांनी खूप जास्त किंमत सांगितली होती एका रात्रीची, मला वाटते 3,500 का 4,000 सांगितली होती. तर त्यानंतर मग म्हटलं बघू आपण, कारण संध्याकाळी आम्हाला आरती करायची होती आणि प्रसाद तिथलाच घ्यायचा होता स्वामींचा आणि म्हणजे अन्नछत्रामध्ये आम्हाला जेवण करायचं होतं. त्यानंतर मग आम्ही रूमचं बघणार होतो. पण आरती झाली त्यानंतर मिस्टरांना एक दादा असेच बोलले की तुम्हाला रूम पाहिजे आहे का. तर मिस्टर बोलले हो. तर इथे पाहिली पण ते खूप जास्त रेट सांगतात आणि रूम पण एवढी काही आवडली नाही आम्हाला. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की माझा एक बंगला आहे 1 किलोमीटरच्या अंतरावरती, नवीन बंगला आहे, 1 महिना झालाय पूजेला, तर तुम्हाला तो चालेल का, तुम्ही एकदा बघून घ्या. तर म्हटलं चालेल. तर ते म्हटले तुम्हाला फक्त मी 1,500 रुपयात तो 1 दिवसासाठी राहायला देतोय. तर म्हटलं ठीक आहे, 1 किलोमीटर अंतर म्हणजे काहीच नाही, आता गाडी असते आपल्याकडे त्यामुळे काहीच वाटलं नाही. मग आम्ही बघायला गेलो तर खूप छान वास्तू होती ती, खूप छान. जे तिथे कोणीच राहत नव्हतं, ते जुन्या घरात राहत होते कारण त्यांना राहायला यायचं होतं. त्यांनी पूजा वगैरे केली होती पण राहायला नंतर यायचं होतं, त्यामुळे ती वास्तू तशीच होती, लॉक लावलेली होती. त्यांचा कोणतरी भाऊ तिथे फक्त रात्री झोपायला येत असायचा. तर ते आम्ही तो बंगला पाहिला, खूप छान वाटला. आम्ही म्हणलो ठीक आहे. आणि मग मिस्टर बोलले की पेमेंट वगैरे देऊन टाकतो ॲडव्हान्स. तर ते बोलले नाही नंतर द्या, जाताना द्या, काही घाई नाही आहे. तर मग आम्ही ठीक आहे म्हणलो. इकडं आलो, अन्नछत्रामध्ये आम्हाला जेवण करायचं होतं, प्रसाद घ्यायचा होता. तर इकडं प्रसादाला उभे राहायचं तर खूप जास्त लांबपर्यंत लाईन होती, खूप लांब लाईन होती. तर डोक्यात विचार आला, तर त्यावेळेस 9 वाजले होते. डोक्यात विचार आला की किती वेळ लागणार आहे, ही जर ह्या लाईनीला जर थांबतो किती वेळ लागेल. आणि मला तर खूप इच्छा होती की इथं आलो तर प्रसाद हा घ्यायचाच घ्यायचा. तर आम्ही तिथं थांबलो. काय झालं माहिती नाही, चमत्कार झाला. मिस्टर फक्त तिथे ते गेट असं तिथे बोलायला गेले आणि तिथे फक्त काहीतरी बोलले, आता मी काही सगळं सांगणार नाही. आणि त्या दादांनी आम्हाला लगेच आतमध्ये सोडलं जेवण करण्यासाठी. ते तिथे आतमध्ये असं कोणाला सोडत नाही, लगेच आतमध्ये सोडलं, डायरेक्ट ताट घेतलं, जेवायला बसलो. जेवण पण खूप छान अप्रतिम जेवण होतं. आणि जेवण झालं, आम्ही 9:30ला तिथून बाहेर पण पडलो. म्हणजे अर्ध्या तासात एवढा चमत्कार झाला आणि आम्ही तो प्रसादसुद्धा घेतला. रूम पण छान मिळाली, ते म्हणजे रूमच शेवटी. तर त्या दादाने जरी आम्हाला बंगला दिला होता एका रात्रीसाठी, पण आम्ही अख्खा म्हणजे पूर्ण तो बंगल्याचा वापर नाही केला, एक रूमच आम्ही वापर केला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच तिथून निघालो.
आणि तुळजापूरला गेलो. तर हा खूप छान अनुभव आला. म्हणजे एवढ्या मोठ्या लाईनमध्ये आम्ही थांबलो असतो तर 1.5 तास कसाही गेला असता. आम्ही थांबलो असतो लाईनमध्ये, पण मुलं थांबली नसती, कारण ऑलरेडीच उशीर झाला होता. दिवसभर प्रवासात मुलं दमली होती. आणि चमत्कार झाला, लगेचच प्रसाद मिळाला. अर्ध्या तासात आम्ही जेवण करून बाहेरसुद्धा आलो होतो. तर हे खूप छोटे छोटे अनुभव आले. अजून एक अनुभव सांगते. मार्गशीर्ष महिना होता. तर मार्गशीर्ष महिना होता आत्ता मागं झालेली आहे ही गोष्ट. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मला ते फुलं वगैरे लागतात. गुरुवारचे आपण व्रत करतो लक्ष्मीचे, तर मला ते फुलं वगैरे पानं लागतात, ती नागिनीची सगळ्या गोष्टी. मला गावातून नारळ वगैरे ते घेऊन यायचं होतं. तर मी ते घेऊन येत असताना रोड क्रॉस करायचा होता. जवळच आहे पण रोड क्रॉस करायचा होता, हायवे. तर मला तो रोड क्रॉस करायची खूप जास्त भीती वाटायला लागली, कारण खूप जास्त गाड्या येत होत्या. नॉनस्टॉप गाड्या थांबतच नव्हत्या आणि तिथे सिग्नल वगैरे काही नव्हतं. तर रोड क्रॉस कसा करायचा हा माझ्या डोक्यात प्रश्न होता. मी खूप तिथे वेळ थांबले. फक्त माझ्या मनामध्ये विचार चालू होता, स्वामींचा जप चालू होता, श्री स्वामी समर्थ हे माझ्या डोक्यात सारखं चालू होतं. मनामध्ये ते सारखं चालू होतं. आणि हे बघा, एकदा आपण स्वामी सेवेला लागलो की स्वामींचं नाव आपल्या सारखं मुखामध्ये येत असतं. तर माझ्या तोंडामध्ये ते सारखं जप चालू होता स्वामींचा. एक मुलगा आला आणि सायकलवरती होता तो. असा माझ्या सायकल त्याने उभी केली, गाड्या तिकडं, आणि असा तो उभा राहिला. इकडं मी पाहिलं तर तो मुलगा दिसला मला. तर तो मुलगा, मी त्याला पाहिलं आणि त्याच्या बरोबर सोबतीने मी रोड क्रॉस केला. आणि रोड क्रॉस झाल्यानंतर मी पाहिलं तर तो मुलगा खूप लांबपर्यंत गेला पण होता निघून. कोण होता, कुठून आला, काही सुद्धा कळालं नाही. पण त्याच्यामुळे मी रोड क्रॉस केला. कसा केला, हे सगळं स्वामींची कृपा आहे. आपण म्हणतो पण स्वामी आहेत. स्वामी काय म्हणतात, म्हणजे स्वामींचं म्हणणं आहे, म्हणजे म्हणलेले आहेत स्वामी की भिवू नकोस, मी पाठीशी आहे. आणि स्वामी आहेत, स्वामी गेलेले नाहीत, स्वामी आहेत. त्यामुळे खूप चमत्कार असे माझ्या बाबतीत घडलेले आहेत. खूप छान अनुभव आलेले आहेत. आणि त्या दिवसापासून, म्हणजे मी पारायण केल्यापासून स्वामी माझ्याकडे आलेले आहेत, स्वामी माझ्या आयुष्यात आलेले आहेत. आणि त्या दिवसापासून मी ती सेवा स्वामींची सोडली नाही. आत्ता मध्यंतरी काही कारणांमुळे मी 4-5 महिने झाले 4-5 महिने झाले मी स्वामींची कुठलीही सेवा करत नाही. काही कारणांमुळे मला ती करता येत नाही. तर मी काही पर्सनल कारण नाही सांगू शकत, पण स्वामी माझ्या हृदयात आहे, स्वामींचं नाव माझ्या मुखात आहे. पण मी स्वामींना कधीच विसरणार नाही. माझा जीव आहे तोपर्यंत मी स्वामींना विसरणार नाही. कारण स्वामीने खूप मला दिलेलं आहे. धन दौलत देवाकडे कधीही मागायची नसते. स्वामी जे देतात ते खूप आहे आपल्यासाठी. स्वामींचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, हेच खूप आहे. कारण प्रत्येक अडचणीमध्ये स्वामी माझ्या सोबत आहेत, सावलीसारखे आहेत. आणि हे खूप माझ्यासाठी आहे. त्यामुळे कोणी जर स्वामी सेवा करत नसेल तर नक्की स्वामी सेवा करा. जर कोणी तुमच्या घराच्या आजूबाजूला जर अडीअडचणीत असेल, काही प्रॉब्लेममध्ये असेल, तर त्यांना सांगा स्वामी सेवा करा. त्यांना एकदा मंदिरात घेऊन जा. नक्कीच त्यांचं टेन्शन कमी होईल. त्यांची जी काही मानसिक म्हणतात ना, मन असं आपलं अस्वस्थ होत असतं, जे मानसिक तणावात असतात त्यातून दूर होतं माणूस जेव्हा आपण स्वामी सेवा करत असतो. तर हे खूप अनुभव आलेले आहेत मला. अजूनही खूप अनुभव आलेले आहेत. पण मी आता सगळं सांगत बसले तर खूप व्हिडिओ मोठा होईल, लॉंग होईल. त्यामुळे मी काय आता सगळं सांगत बसणार नाही. तर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल किंवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.